हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांकाज हॅपी वर्ल्ड. तर तुमचं खूप स्वागत आहे. आणि हा व्लॉग मी खूप दिवसांनी काढला आहे आणि हा तुमच्यासाठी आहे खास. तर आज होतं माझ्या इथं हळदी कुंकू. तुम्ही बघू शकताय माझ्या फ्रेंड्स आल्यात हळदी कुंकूसाठी आणि मला हेल्प करण्यासाठी, कारण की काल माझ्या पायाला थोडी इंजरी झाली आहे. तर पाय खूप दुखत होता, खूप पेन होत होता, म्हणून त्यांना हेल्पसाठी बोलवलं होतं आणि त्या आल्या होत्या. आणि ही माझी आहे तयारी. एकदम सडनली प्लॅन झाला की करायचं हळदी कुंकू. आणि बाकीची मी कामं आटपून घेतली आणि मी रेडी व्हायला गेले आणि फटाफट मी रेडी पण झाले. यावेळेस माझं खूप लवकर आवरून झालं. घरातली पण सगळी कामं आवरली होती. थोडंसं चालायला पेन होत होता, पण फ्रेंड्स होत्या हेल्पला आणि त्यांनी बाकीची बाहेरची कामं बघितली. माझी डेकोरेशन, माझी रांगोळी, त्यामुळे माझं खूप लवकर झालं आणि मी माझी तयारी करत होती. बघू शकताय साडी खूप सुंदर होती माझी. ब्लाऊज माझा आलेला नव्हता आणि ब्लाऊज माझा खूप थोडासा लेट आला आणि मस्तपैकी खूप छान माझा तो ड्रेस वाटत होता. सगळ्यांना खूप आवडला आणि हे बघू शकता छान असं डेकोरेशन मी केलेलं होतं. आतमध्ये छोटंसंच केलं होतं, पण खूप छान होतं. सगळ्यांना खूप आवडलं ते. आणि बाकीची पण साज सजावट खूप सुंदर केलेली होती. शॉर्ट नोटीसवरती सगळ्यांना सांगितलं होतं आणि बाकीची पण सगळी आवरल्यानंतर, सगळी झाल्यानंतर लेडीज यायला स्टार्ट झाल्या. बरोबर 7:30ला सगळ्या यायला स्टार्ट झाल्या आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाण असं सगळं काही देऊन आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या. छोटे छोटे व्हिडिओज काढले आणि खूप छान झाले ते. या होत्या आमच्या टीचर योगाच्या आणि ह्या सगळ्यात पहिल्या आल्या. मग सुरुवातच झाली. नंतर सगळ्या फ्रेंड्स आणि बाकीच्या पण लेडीज यायला स्टार्ट झाल्या. खूप छान वाटत होतं. खूप दिवसांनी आणि पहिल्यांदाच माझ्या घरी बऱ्याच जणी आलेल्या होत्या पहिल्यांदा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम असा स्टार्ट झाला. मी मसाला दूध केलं होतं लेडीजसाठी सगळ्या. ह्यावेळेस जास्त तामझाम नाही केला. म्हटलं थोडंसं पायाला बघूनच थोडंसं करायला पाहिजे, कारण की खूप लोड येत होता, कारण की कंटिन्युअसली मी चालत पण होते आणि हे लोक मला चिडवत होते की वाटत नाही आहे तुला काय झालं आहे म्हणून, पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझा हा लूक कसा वाटला तुम्हाला आणि कसा वाटते माझी साडी. तुम्हाला हा लूक जर बघायचा असेल तर मला मेसेज करा. मी हा लूक तुमच्यासमोर पुन्हा रिक्रिएट करेल. आणि हे बाहेर सगळ्यांनी फोटोज काढले. फोटोज मस्ट आहेत हळदी कुंकूच्या दिवशी. हा फक्त आणि फक्त आपल्या लेडीजचा प्रोग्राम असतो आणि हा मनसोक्त करायचा असतो. मनसोक्त सगळ्याजणी एन्जॉय करतात, एकमेकींच्या घरी जातात, छान छान ब्लेसिंग्स घेतात, देतात आणि छान वाटतं. आपल्यासाठी आपण हा वेळ काढलाच पाहिजे. तुम्हाला वेळ कधीच मिळत नाही हे सगळ्याच लेडीज म्हणतात, पण हा वेळ काढावा लागतो आणि सगळ्यांनी हा काढावा. सगळ्यांनी लेडीजनी स्वतःसाठी नक्की वेळ द्यावा. आणि खूप छान असं तिथं डेकोरेशन केलं होतं आणि ह्या सगळ्यांनी फोटोज काढले तिथं सगळ्या मैत्रिणींनी. त्यांना खूप आवडलं. सगळ्यात शेवटी माझी लास्ट मैत्रीण आली आणि त्याच्यानंतर माझं हे हळदी कुंकू संपन्न झालेलं आहे आणि मी छोटे छोटे व्हिडिओज काढले. हा बघता हा आमचा वन टेक व्हिडिओ आहे आणि खूप छान झाला तो व्हिडिओ. एकदम मस्त झाला. जास्त तयारी नाही, काय नाही, ऑन द स्पॉट केला आणि खूप क्यूट झाला तो आणि सगळ्यांना खूप आवडला पण. हा यूट्यूबला पण मी टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये, तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच्यानंतर फायनली मी रात्री फोटोज काढले माझ्या डेकोरेशनसोबत. रात्रीचे 11:30 झाले होते आणि त्यानंतर फायनली चेंज केला. बाकीची कामं आटपली. हे तर आपल्या मागं नेहमीच असतं. माझ्या बहिणीची माझं अर्धं काम करून गेली होती, तिची जाऊ, आणि ती मला खूप हेल्प केली त्यांनी बिचाऱ्यांनी. आणि खरंच बहिणी असाव्यात. मला न सांगता माझं एवढं ती काम आटपून गेली ना. मला फक्त रात्री थोडंफार आटपायचं राहिलं होतं, बाकी ती सगळं करून गेली ती. आणि मला खूप हेल्प वाटली आणि खूप छान वाटलं की मी रिलॅक्स त्या दिवशी बसू शकले, की थोडंसं म्हणजे नाही का म्हणतात ना, थोडंसं फ्री बसू शकले. आणि त्याच्यानंतर फायनली आमचे नवरोबा आले. रात्री आले एकदम लेट 11:30ला. मी तोपर्यंत साडी ठेवली होती, मला फोटोज काढायचे होते. आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते शेअर करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.